नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पवित्र पोर्टलवरती कन्व्हर्जेशन राऊंड जाहीर झाला होता मित्रांनो। त्या कन्व्हर्जेशन राऊंडमध्ये आपलं नाव कसं चेक करायचं ते आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलं होतं मित्रांनो। मागच्या व्हिडिओमध्ये A to Z प्रोसेस पाहिलं मित्रांनो, आपलं नाव कसं चेक करायचं कन्व्हर्जेशन लिस्टमध्ये ते सर्व डिटेल आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं मित्रांनो। या व्हिडिओमध्ये आपल्याला काय बघायचं आहे मित्रांनो, काही उमेदवारांचं प्रेफरन्स रेड कलरमध्ये दिलं होतं मित्रांनो। ते रेड कलरमध्ये का दिले, त्याचं रिझन काय, ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे मित्रांनो। काही यूट्यूबरने काय केलं होतं, व्हिडिओ तयार केले होते। व्हिडिओ तयार करताना असं एक्सप्लेन करून दिले मित्रांनो की ज्या उमेदवारांनी प्रेफरन्स रॉंग सिलेक्ट केलं असेल त्या उमेदवारांना हे रेड कलरमध्ये दाखवलं गेलं आहे मित्रांनो, असं म्हटलं आहे, एक्सप्लेन करून दिले मित्रांनो। तर मित्रांनो तसं नाही, त्याचं रिझन वेगळं आहे मित्रांनो। रेड कलरमध्ये का दिले ते सर्व डिटेल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे मित्रांनो। मी पुन्हा विनंती करतो की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। पवित्र पोर्टल या वेबसाईटवरती जायचं आहे, तिथे तुमचं युजर आय डी आणि पासपोर्ट फिलअप करून लॉग इन करायचं आहे मित्रांनो। लॉग इन केल्यानंतर तुम्हाला ॲप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे। बघा रेड कलरमध्ये राईटचं सिम्बॉल दिलं आहे, या ठिकाणी ॲप्लिकंट रिकमेंडेशन स्टेटस तुम्हाला चेक करायचं आहे तुमचं। तिथे चेक केल्यानंतर तुम्हाला पोर्टल दिसेल मित्रांनो। आता तुमची सर्व डिटेल इथे दिसेल, तुमचं नाव, तुमचं टेटचं मार्क्स आणि व्ह्यूज रिकमेंडेशन इन्स्टिट्यूट लिस्ट, व्ह्यू प्रेफरन्स स्टेटस। आता आपल्याला काय करायचं मित्रांनो, व्ह्यू रिकमेंडेशन इन्स्टिट्यूट लिस्ट या बटनावरती टॅप करायचं आहे। तिथे टॅप केल्यानंतर तुम्हाला प्रेफरन्स स्टेटस दिसणार आहे। आता हे बघा तुम्हाला रेड कलरमध्ये दिसते का, आता रेड कलरमध्ये का दिले त्याचं रिझन वेगळं आहे मित्रांनो। आता तुम्हाला किती ऑप्शन रेड कलरमध्ये दिले ते सर्व डिटेल आपल्याला पुढे बघायचं आहे मित्रांनो। चला तर मित्रांनो, हे रेड कलरमध्ये का दिले त्याची डिटेल आपण बघू। बघा मित्रांनो, 25/6/2024ला ही नोटीस जाहीर करण्यात आली मित्रांनो। या नोटीसमध्ये रेड कलरमध्ये का दिले ते सर्व डिटेल एक्सप्लेन करून दिले मित्रांनो। तर बघा मित्रांनो, इथे तुम्हाला खाली गोल रेड कलरमध्ये करून दिले मी। या रेड कलरमध्ये बघा याच्यात गोल करून दिले, या गोलमध्ये बघायचं मित्रांनो। 6 नंबर बघा, मुलाखतीशिवाय हा पर्याय निवडला खाजगी शैक्षणिक व्यवस्थापनाच्या शाळेतील उर्वरित जागावर निवडीसाठी शिफारस यादी महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेतील मुंबई, कोकण व नाशिक या विभागाच्या शिक्षण पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक आचारसंहितेतून सवलत प्राप्त झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल। त्यामुळे या खाजगी व्यवस्थापनाच्या उमेदवारांनी लॉक केलेले प्राधान्यक्रम लाल रंगामध्ये दर्शवण्यात आले मित्रांनो। बघा मित्रांनो, का लाल रंगामध्ये दर्शवण्यात आले ते सर्व डिटेल पाहिला आपण मित्रांनो। बघा मित्रांनो, सदर यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना या प्राधान्यक्रमाबाबत स्थिती समजेल मित्रांनो। का रेड कलरमध्ये दिले हे सर्व डिटेल आपल्याला समजलं असेल। आचारसंहितेतून सवलत प्राप्त झाल्यानंतर जाहीर करण्यात येईल, त्यामुळे या खाजगी व्यवस्थापनाच्या उमेदवारांनी लॉक केलेला प्राधान्यक्रम लाल रंगामध्ये दर्शवण्यात आले मित्रांनो। सदर यादी प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना या प्राधान्यक्रमाबाबत स्थिती समजेल मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका मित्रांनो। अशीच अपडेट नवनवीन तुम्हाला मिळत राहील। जय हिंद, जय महाराष्ट्र।